आजवर तुम्ही गवारच्या शेंगांची रस्सा भाजी बऱ्याचदा ट्राय केली असेल आणि तीही वेगवेगळ्या पद्धतीने. पण मी खात्री देऊन सांगते, माझी ही पद्धत नक्कीच 100% वेगळी असणार आहे. कारण यामध्ये आपण बनवत आहोत थोडासा चटपटीत फ्लेवर, ते म्हणजे दही गवार. तशी तर रेसिपी जुनीच आहे, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली जायची. मी थोडासा त्यामध्ये ट्विस्ट दिला आहे, ज्यामुळे या गवारीच्या भाजीमधील आंबटपणा तर बॅलन्स होईल, पण त्याचसोबत जी ग्रेव्ही आहे ना, तिला देखील खूप छान असं सिल्की टेक्स्चर येतं. तयार झालेली भाजी तुम्ही टिफिनकरिता देखील देऊ शकता. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच या चमचमीत गवारच्या शेंगांच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वांत अगोदर आपण घेतलेल्या गवारीच्या शेंगा स्वच्छ निवडून घेऊयात आणि त्याचसोबत त्या कशा घ्यायच्या ना, ते देखील जाणून घेऊयात. तर गवारीच्या शेंगा या नेहमी गावरान घ्यायच्या. गावरान कशा आहेत हे ओळखण्याकरिता शेंग हातामध्ये घ्यायची. थोडीशी चरबट लागली किंवा काटे टोचले तर समजायचं ही गावरान आहे. या शेंगांवर अजिबात चमक नसते. या शेंगा खाण्याकरिता खूपच चवदार लागतात. आता शेंगा कशा निवडायच्या ते दाखवते. तर बघा, देठाचा आणि बुडघाचा भाग थोडासा कट करायचा, मध्यभागी शेंग तोडायची आणि हलकीशी जी साल निघते ना, ती काढून टाकायची. या पद्धतीने एका शेंगाचे 2 किंवा 3 तुकडे करून घ्यायचे. या गावरान शेंगांना थोडेसे काटे असल्यामुळे मी अगोदरच धुवून घेतलेल्या होत्या, त्यामुळे आत्ता शेंगा धुण्याची अजिबात गरज नाहीये. आता एका सोप्या वाटणाची तयारी करूयात. त्याकरिता मोठ्या साईजचा पातळ उभा कट केलेला कांदा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि त्यासोबत 1 चमचा फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. या कमीच प्रमाणात घ्यायच्या आणि जर नसेल तर याऐवजी 1 चमचा बेसन पीठ घ्यायचं. ते कधी वापरायचं हे तुम्हाला पुढे सांगते. आता घेतलेल्या साहित्यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे परतवून घेऊयात. त्याकरिता कढाईमध्ये 1 चमचा तेल घातलं. लगेच त्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं. आता लसणाला हलकेसे डाग पडेपर्यंत परतवून घेऊ. सोबतच लगेचच कांदा देखील घालते, कारण कांद्याला परतवायला जरा जास्त वेळ लागणार आहे. सोबतच तो थोडासा डार्क रंगावर परतवून घ्यायचा आहे. अतिच प्रमाणात डार्क किंवा अतिच प्रमाणात फेंट गुलाबीसर रंगा इतका परतवून घ्यायचा नाही. थोडासा बघा इतपत असा परतवून घ्यायचा, कारण यामध्ये आपण दही वापरतोय तर थोडासा आंबटपणा येणार आहे. तर त्यामुळे जो कांद्यातील गोडवा आहे ना, तो कमी व्हायला पाहिजे. इथपर्यंत हे परतवून घ्यायचं. आता अगदी हलक्याशा या डाळ्या देखील परतवून घेतल्या, कारण हे ऑलरेडी भाजलेले असतात. संपूर्ण साहित्य ना लगेचच मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. भलेही आपण संपूर्ण साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊ, पण सध्याला हे मी असंच काढून ठेवलंय. कढाईमध्ये काही तेल शिल्लक होतं, त्यामध्येच लगेचच अर्धा चमचा मोहरी घातली. ती छान अशी तडतडली की लगेचच जिरे घालायचे आणि सोबतच पाव चमचा हळद घातली. आता या शेंगा घालूयात. तर शेंगा अगोदर सांगितल्याप्रमाणे धुतलेल्या असल्यामुळे आता धुवून घेतल्या नाही. चवीनुसार मीठ घालूयात. काही मीठ आपण नंतर घालणार आहोत, त्यामुळे जरासंच कमीच घातलं. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता या शेंगा शिजण्याकरिता पाण्याची गरज असते, त्यामुळे अर्धा ग्लास पाणी घालूयात. झाकण ठेवून छान अशी मऊसूत शिजेपर्यंत या शेंगा शिजवून घेऊ. गॅसची फ्लेम कमीच ठेवा. एवढ्या वेळामध्ये आपलं हे साहित्य थंड झालेलं होतं. लगेच मिक्सरला फिरवून घेते. गरज वाटली तर आपण यामध्ये थोड्याशा पाण्याचा देखील वापर करू शकतो, पण पाणी ना थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण या भाजीची जास्त पातळसर ग्रेव्ही नसते. आणि सोबतच आपण हे वाटण पुन्हा एकदा परतवून घेतो, तर त्यावेळेला देखील फारच कमी वेळ लागतो. या वाटणाला पटकन तेल सुटायला लागतं. त्यामुळे कमीत कमी पाणी वापरून अगदी हलकीशी जाडसर कणी राहील या पद्धतीने हे वाटण तयार करून घ्यायचं. वाटण जरा वेळ साईडला ठेवून देऊ आणि सिक्रेट पद्धत घेऊयात. त्यासाठी एका वाटीमध्ये 3 ते 4 चमचे दही घालायचं. दही हे ताजंच वापरायचं, जेणेकरून ते कमी आंबट असेल. आता यामध्ये आवडीचे मसाले घालूयात. अर्धा ते पाऊण चमचा काळा तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर. घेतलेले तीनही मसाले व्यवस्थित या दह्यामध्ये फेटून घेऊ, ज्यामुळे दह्यामध्ये जर गाठी असतील ना, त्या देखील व्यवस्थित मोडल्या जातील आणि या पद्धतीची आपली ही ग्रेव्ही तयार होईल. या पद्धतीची भाजी ना रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचदा मी खाल्ली आहे. जबरदस्त लागते, पण तिथे खूप ही महाग असते, त्यामुळे घरीच ट्राय केली. तर बघा, एवढ्या वेळामध्ये आपल्या या गवारच्या शेंगा देखील छान अशा मऊसूत शिजल्यात. त्या आता एका ताटामध्ये काढून घेऊयात, कारण मी एकाच कढाईमध्ये संपूर्ण भाजी बनवली आहे. यामुळे जास्त भांडे खराबही होत नाही आणि आपला वेळ देखील वाचतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरी कढाई देखील या ठिकाणी वापरू शकता. आता सेम कढाईमध्ये पुन्हा एकदा 2 ते 3 चमचे तेल घालूयात. तर तेलाचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं. हे वाटण ना जर आपण जास्त प्रमाणात एकदम बारीक दळून घेतलं ना, तर भाजीला छान असं तरी येत नाही. त्यामुळे मी सांगितलं थोडंसं जाडसरच ठेवावं.
आता हे पुन्हा एकदा आपण छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. तर बघा या पद्धतीने याला छान असं तेल सुटायला लागलंय. आता यामध्ये हे फेटून घेतलेलं दही मसाल्यांसह घालायचं. यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. जर गॅसची फ्लेम फुल असेल आणि दह्याला जर जास्त उष्णता मिळाली तर भाजीला कडवट टेस्ट येऊ शकते. तर नेहमी बऱ्याचदा आपण दही भाज्यांमध्ये वापरतो त्यावेळेला ही टिप्स आवर्जून लक्षात ठेवायची. पुन्हा एकदा हे छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आणि यावेळेला हे सतत उलथण्याने किंवा चमच्याने हलवत राहा. यामुळे ते कढईला चिकटणार नाही किंवा करपणार नाही. आता लगेचच या शिजवून घेतलेल्या संपूर्ण शेंगा घालायच्या. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून ग्रेव्ही जी आहे ना ती या शेंगांना व्यवस्थित कोट होईल. पुन्हा एकदा दोनही जिन्नस एकत्र मिक्स झाले की फ्लेवर आणखी जास्त वाढतो. त्यामुळे आता हे असंच जरा वेळ मी मिक्स करत परतवत राहिले. आता लगेचच यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात. तर पाणी मी मिक्सरच्या भांड्यातच घातलं होतं जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला जे काही मिश्रण लागलेलं असेल ना ते देखील यामध्येच वापरलं जाईल. काहीही वाया जाणार नाही. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपल्याला पाणी किती घालायचं आहे ना त्याचा अंदाज येईल. कारण या भाजीचा रस्सा जो आहे तो जास्तच सैलसर नसतो, थोडासा थपथपीत म्हणजेच ग्रेव्ही टाईपचा असतो. तर बघा साधारणतः मला 1 ग्लास या ठिकाणी पाणी लागलंय. याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं तुमच्या आवडीप्रमाणे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला पाणी हे अगदी मापातच टाकायचं आहे कारण गवारीच्या शेंगा आपण अगोदरच शिजवून घेतलेल्या आहेत. आता जास्त काय भाजी आटणार नाही आहे त्यामुळे. तर बघा हा रस्सा मी इतपत घट्टसर ठेवलेला आहे. आता यामध्ये पुन्हा एकदा मीठ घालूयात कारण आपण अगोदर जे मीठ घातलं होतं ते फक्त शेंगांपुरतंच होतं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा चमचा असाच कढाईमध्ये ठेवायचा. यावर अर्धवट झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि फक्त भाजीला एक उकळी काढून घ्यायची. तर बघा अवघ्या काही मिनिटांमध्ये रेस्टॉरंटपेक्षाही भारी चवीची गवारीच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे. याला तुम्ही दही गवार म्हणू शकता. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा रोट्यांसोबत सर्व्ह करायची. यासोबत मी जिरा राईस देखील ट्राय करून बघितला. जबरदस्त चव आली होती. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. फक्त सांगितलेल्या काही टिप्स आवर्जून पाळा. जसं की दही घालतानाची गॅसची फ्लेम कमीच ठेवावी आणि हे परतत असताना सतत हलवत राहायचं जेणेकरून दही फाटत नाही किंवा भाजीला कडवट टेस्ट येत नाही. तर चमचमीत दही गवारची भाजी आपली तयार झाली आहे. खूपच जबरदस्त दिसतीये. अगदी आत्ताच खायला बसावी की काय. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा. खाद्यप्रेमी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.